लेफ्ट में थोड़ा राइट में तू झुकी रे थोड़ा। मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदे ओळखला जातो। आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयसने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे। सध्या श्रेयस त्याच्या आगामी चित्रपट ही अनोखी गाठमुळे चर्चेत आहे आणि सोबतच तो या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे। मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे। सोशल मीडियावर श्रेयस मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो। वेगवेगळे फोटो व्हिडिओ शेअर करत तो त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो। दरम्यान नुकतेच श्रेयसने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली। या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअर बरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत। आता मराठी आणि हिंदी नंतर लवकरच श्रेयस दक्षिणात्य चित्रपटातही पदार्पण करणार आहे। या मुलाखतीत त्याने याबाबतचा मोठा खुलासा केला आहे। श्रेयस म्हणाला की मी सध्या साऊथचा चित्रपट करत आहे। कन्नडा प्रोडक्शन अंतर्गत हा चित्रपट तयार होत आहे। सोबतच या चित्रपटामध्ये काही तेलुगू, कन्नड व काही तामिळ कलाकार सुद्धा आहेत आणि जवळपास येत्या पावसाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल। श्रेयसने पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेली पुष्पा या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता। श्रेयसच्या या कामाचे प्रेक्षकांमध्ये खूप कौतुक झाले आणि आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या दुसऱ्या भागामध्येही पुष्पा या भूमिकेसाठी आपल्याला श्रेयस तळपदे आवाज ऐकू येणार आहे। श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास आतापर्यंत मालिका, नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आला आहे। मराठी बरोबरच बॉलिवूड मध्येही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। ओम शांती ओम, हाऊसफुल 2, इक्बाल यांच्यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या। माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने मराठी टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण केले आणि या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। आता त्याचा ही अनोखी गाठ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटात श्रेयस बरोबर गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत। 1 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने आणि सबस्क्राईबने आम्हाला खूप फरक पडतो। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।